नमस्कार। आज श्रावण शुक्ल त्रयोदशी शके 1943। मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जन आशीर्वाद यात्रेवर कोटी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक चर्चेचा विषय। महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून कोट्यावधींची उधळण, भारतीय जनता पक्षाची टीका। आणि जन आशीर्वाद यात्रेत अनेकांना फटका देणारी खिसे कापूंची टोळी जेरबंद। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर असलेले अनेक फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत। गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गगनाला भिडू लागले आहेत। एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला असतानाच भारतीय जनता पक्षाने जन आशीर्वाद यात्रा काढली आहे। या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे। या यात्रेद्वारे महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागितला जाणार असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे, असा सवाल करीत हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत। ठाणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपांच्या बाहेर असे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत। 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षाप्रमाणे अनेक खोट्या घोषणा केल्या। महागाई कमी करू, 100 लाख कोटींची गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करू, अशी आश्वासनही दिली। पण वस्तुस्थिती अशी आहे की 2 दिवसांपूर्वी जो गॅस सिलेंडर 834 रुपये होता, तो आता 25 रुपयांनी वाढून 859 रुपये 90 पैसे झालाय। पेट्रोल 108 रुपये तर डिझेल 98 रुपयांवर गेले। त्यामुळे लोकांमध्ये जाऊन लोकांचा खोटा आशीर्वाद घेण्याचे जे काही काम भारतीय जनता पक्ष करीत आहे, तसंच ठाण्यात कोविड नियमांचं उल्लंघन करून भारतीय जनता पक्षाचे जे काही नेते फिरत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, मात्र त्याचवेळी 5.5 कोटींची प्रस्तावित रंगमंच दुरुस्ती, 14 कोटींचे पादचारी पूल, पदाधिकाऱ्यांसाठी 70 लाखांची वाहने आदींसाठी सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची बेलगाम उधळपट्टी केली जाते आहे, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे। कोरोना आपत्तीनंतर ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली। महापालिकेवर ठेवी मोडण्याची वेळ आली आहे, तर अर्थसंकल्पात काटकसरीचे सुतोवाच करण्यात आले। प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते आहे। त्याला सत्ताधारी शिवसेनेचा आशीर्वाद असून शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत। आगामी काळात तब्बल 5.5 कोटी रुपये खर्चून रंगमंचाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आणला जात आहे। यापूर्वी 14 कोटी रुपये खर्चून अनावश्यक पादचारी पूल उभारले गेलेत। जनमताकडे दुर्लक्ष करून काही पदाधिकारी 70 लाखांच्या मोटारीत विराजमान झाले आहेत। कोरोना आपत्तीनंतर तिजोरीतील पैसा आटल्यावरही बेलगाम उधळपट्टी करण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांना आनंद होतो आहे, अशी टीका डुंबरे यांनी केली। विशेष म्हणजे या विषयावर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बोलूही दिले जात नाही। याबद्दल गटनेते डुंबरे यांनी नाराजी व्यक्त केली।
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी केली जाते आहे. त्यासाठी कोट्यवधींच्या औषधांचा साठा खरेदी करण्यात आला. मात्र ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 500हून अधिक कोरोना योद्ध्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. रिकाम्या हॉस्पिटलमधील 25% बेडचे पैसे कंत्राटदारांना देताना सत्ताधाऱ्यांना काहीही वाटत नाही. मात्र कोरोना योद्ध्यांना नोकरीवरून काढल्यावर सत्ताधारी ढिम्म झाले आहेत. जीवाची पर्वा न करणाऱ्या कोरोना योद्ध्यांविषयी सत्ताधारी निष्ठुरपणे वागत आहेत, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी केली आहे. भारतासह महाराष्ट्रात खाजगी कोचिंग क्लासेसला मोठा इतिहास आहे. आपल्या देशातील शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विचार करता शासनमान्य आणि शासन निर्मित शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी कोचिंग क्लासेस ही काळाची गरज आहे. बदलता काळ, नवनवीन संशोधन, काळाबरोबर बदलत जाणारे अभ्यासक्रम, नवनवीन विषय, बदलत्या परीक्षा पद्धती या सर्व आव्हानांचा विचार करता पारंपरिक शिक्षण व्यवस्थेबरोबरच खाजगी स्वरूपात कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून केले जाणारे मार्गदर्शन हे अपरिहार्य बनले आहे, असं प्रतिपादन संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय आणि राज्यातील सर्व संघटना यांची सामुदायिक सभा झाली. यामध्ये क्लासेस संचालकांना कसं सहकार्य करता येईल यासाठी अनेक उपक्रम ठरवण्यात आले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने श्रावण रंग हे निमंत्रित कवींचे कवी संमेलन उद्या सायंकाळी बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. महापौर नरेश म्हस्के हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध गझलकार A.K. शेख हे या काव्य मैफिलीच्या अध्यक्षस्थानी असून कवी गझलकर संदीप माळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कवी संमेलनामध्ये कवी दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, निकिता भागवत, विजयराज बोधनकर, रामदास खरे, जितेंद्र लाड आणि वृषाली विनायक हे निमंत्रित कवी आपली कविता सादर करणार आहेत. कोरोनाच्या भयभीत वातावरणानंतर पहिल्यांदाच रसिकांना एक सुंदर काव्य मेजवानी मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेत अनेकांना हिसका दाखवणाऱ्या खिसेकापूंना पोलिसांनी आपला हिसका दाखवलाय. वागळे गुन्हे शाखेने या प्रकरणी 4 जणांची टोळी जेरबंद केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात अनेकांचे खिसे कापले गेले होते, तर काहींचे मोबाईलही गायब झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी अबू बकर अन्सारी, नदीम अन्सारी, अतिक अन्सारी, अशफाक अन्सारी अशा मालेगाव येथील चौकडीला जेरबंद केलं आहे. ही चौकडी पनवेल येथील कल्पवृक्ष हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या चौघांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांनी जन आशीर्वाद यात्रेत अनेकांचे खिसे कापण्याबरोबर मोबाईल लंपास केल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी 1,19,000ची रोकड आणि 10 मोबाईल या चौकडीकडून हस्तगत केले आहेत. ही चौकडी सराईत खिसे कापू असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात काल कोरोनाचे 224 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झालाय.
आत्तापर्यंत 11,219 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 49 नवीन रुग्ण सापडले तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 2,075 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 63 नवे रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 2,715 रुग्ण दगावलेत. ठाणे ग्रामीणमध्ये 9 नवीन रुग्ण तर एकही मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत 1,211 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जन आशीर्वाद यात्रेवर कोटी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक चर्चेचा विषय. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधींची उधळण, भारतीय जनता पक्षाची टीका. आणि जन आशीर्वाद यात्रेत अनेकांना फटका देणारी खिसे कापूंची टोळी जेरबंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.